नमस्कार. तर आज मी बनवणार आहे गावरान कोंबडा. तर मी त्याच्यासाठी रविवार बाजारातून कोंबडा आणला आहे. एका दादाची फार कमेंट येत होती का ताई तुम्ही एकदा गावरान कोंबडा बनवून दाखवा. तर आज मी रेसिपी घरी नाही बनवणार, मळ्यात बनवणार. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर भेटू मळ्यामध्ये. मी बंधाऱ्यावर पोचले. जीवाचे नाना जीवन ते पुढे येल होते. त्यांनी जागा पाहून ठेवले. मला काय जागा आता साफसूफ करायची गरज येणार नाही. तर चला पाहू कुठे ती जागा. चूल पहिल्यांदाच इथं कोणतरी मांडलेले जीवन ते वरती खेळत आहे. आता मला काही चूल मांडायची गरज येणार नाही. मी लगेच कालवण बनवायला सुरुवात करते. मी गावातून येताना दुकानातून चिकन साफ करून आणलंय. आता याचे तुकडे करून घेते. तर चिकनचे मी तुकडे करून घेतले. आता हे 1-2 पाण्याने धुवून घेते आणि त्याच्यानंतर कालवणाला लागणारे साहित्य काढून घेते. जीवा नाना ते करवंद आणायला गेले. करवंद ह्याच्यात ठेव. मम्मी एवढं बस का? हा बस. चिकन बनवायसाठी मी एवढं साहित्य काढून घेतलंय. 2 टमाटे चिरून घेतले, 3 कांदे चिरून घेतले आणि कोरड्या मसाल्यांमध्ये 1 चमचा काळा मसाला घेतलाय, 2 चमचे धना पावडर, 2 चमचे कणी, 2 चमचे चिकन मसाला, 1 चमचा हळद आणि 2 चमचे आपली काश्मीरी लाल मिरची. त्याच्यासोबत आलं लसणाची पेस्ट आणि कढीपत्ता, कोथिंबीर. आता मी पातेलं ठेवून देते चुल्यावर. ते मस्त पेटली आहे. पातेले तापले. आता मी तेल टाकून कांदा टमाटा परतून घेते. पहिल्यांदा कांदा टमाटा परताव्यासाठी तेल थोडं जास्तच टाकले मी. तेल तापलंय. पहिले कांदा परतावून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा परतला मी. आता टमाटर टाकून देते. टमाटा आपल्याला लालसर परतून घ्यायचे. कांदा टमाटर चांगलं परतलंय. आता मी त्याच्यात आलं लसूणची पेस्ट टाकून देते. आता मी मसाले टाकून घेते. हे पण आपल्याला चांगले एकत्र करून घ्यायचे. मसाले चांगले परतले, त्यांचा वास पण सुटलाय मस्त. आता त्याच्यात आपल्याला चिकन टाकून घ्यायचंय. चिकन मसाल्यामध्ये चांगले एकत्र करून घ्यायचे आपल्याला. हे पण मसाले चिकनला चांगले लागले. त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय शिजायला. पाणी टाकून घेतलंय मी. आता चवीनुसार मीठ टाकून घेते. आता हे आपल्याला 1 तास शिजून द्यायचं आहे, कारण की गावठी कोंबडा असल्यामुळे थोडा टाइमच लागतो शिजायला.
मी कोथिंबीर टाकून घेते आणि शिजून घेते आता एक तास. एक तास झालाय आपलं कालवण शिजून झालंय. आता मी उतरून घेते. करण चला जेवण करा. कसं झालं हो कालवण? मस्त झालं. मस्त झालं. बस तुझी बाजू कोरडा कोरडा पाता हां चपाती चपाती करू.